प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. पूर्ण वर्तमान काळामध्ये तुमची ॲक्शन कंप्लीट झालेली आहे, चालू आहे असं नाही. प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये आपली ॲक्शन चालू असते. तसंच प्रेझेंट परफेक्ट मध्ये काय होतंय, आपली ॲक्शन पूर्ण झालेली आहे, म्हणजे करून झाली. पॉझिटिव्ह टेन्स, आता इथे स्ट्रक्चर दिलंय बघा, सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस विल प्लस ऑब्जेक्ट. हे पॉझिटिव्ह स्ट्रक्चर आहे प्रेझेंट परफेक्ट सेंटेन्सचं. आता आधी आपण काय करू, सब्जेक्ट म्हणजे काय. काय तुम्ही मुलांना सब्जेक्ट म्हणजे काय ते कळत नाही, म्हणून मी काय केलं, सब्जेक्ट काय, आय, मी, यू, दे, ही, शी, इट, पर्सन नेम, प्लेस नेम, ॲनिमल्स नेम एक्सेट्रा सब्जेक्टमध्ये येतं. आता याच्यात पार्ट्स आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला दिले होते ते सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज. तर दोन प्रकारचे एक सब्जेक्ट असतात तुमच्याकडे, सिंग्युलर आणि प्लुरल सब्जेक्ट आहे. तर जेव्हा तुमचं सब्जेक्ट प्लुरल असेल तर त्याच्या समोर तुम्हाला हॅव हे हेल्पिंग वर्ब यूज करायचे, पण त्याला अपोज जे आहे तो काय, आयच्या समोर तुम्हाला हॅव लावायचे. आय एकटा पण असतो तरी पण त्याला हॅवच यूज करायचे. सिंग्युलर जेव्हा तुमचं असेल म्हणजे एकटा व्यक्ती असेल तर त्याच्यासमोर नेहमी तुम्हाला काय घ्यायचे, हॅज यूज करायचे. आता पॉझिटिव्ह सेंटेन्सचे जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज झाले, त्याच्यानंतर तुम्हाला फ्रॉम वर्ब लावायचे आणि रिलेटेड ऑब्जेक्ट यूज करायचे. ठीक आहे. मी इथे सेंटेन्स घेतलंय, आय हॅव टोल्ड टू हर. मी तिला सांगितलेलं आहे. मी तिला सांगितलेलं, माझं सांगून झालंय. आय हॅव टोल्ड टू हर, मी तिला सांगितलेलं आहे. याचंच मला निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना मी काय करेल, सब्जेक्टच्या समोर सब्जेक्ट स्ट्रक्चर दिलंय, सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज. सब्जेक्ट वाईज तुम्हाला हॅव आणि हॅज यूज करायचे. त्याच्यासमोर काय करायचं, फक्त नॉटचे यूज करायचे. सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस नॉट प्लस विथ प्लस ऑब्जेक्ट. फक्त हॅव किंवा हॅज असेल त्याच्यासमोर तुम्हाला नॉटचे यूज करायचे. आय हॅव नॉट टोल्ड टू हर, मी तिला सांगितलेलं नाही आहे. काय मिनिंग होईल, मी तिला सांगितलेलं नाही आहे. आय हॅव नॉट टोल्ड टू हर. याचंच मला इंटरव्ह्यू बनवायचं असेल किंवा क्वेश्चन बनवायचं असेल तर काय करायचे, हॅव किंवा हॅजने स्टार्ट करायचे. हॅव ऑब्लिक हॅज सब्जेक्ट वाईज तुम्हाला घ्यायचे. सब्जेक्ट प्लस विथ प्लस ऑब्जेक्ट. हॅव, आता माझा सब्जेक्ट इथे आय होता म्हणून मी इथे काय घेतलंय, हॅव आय टोल्ड टू हर. हॅव आय टोल्ड टू हर, मी तिला सांगितलेलं आहे का, मी तिला सांगितलेलं आहे का, इथे आहे सांगितलेलं आहे का. तर निगेटिव्ह क्वेश्चन तयार करायचे. तर हॅव ऑब्लिक हॅज जसं आहे तसं त्याच्यामध्ये तुमचं सब्जेक्ट येईल, फक्त सब्जेक्टच्या समोर तुम्हाला काय लावायचे, नॉटचा यूज करायचे. त्याच्यानंतर येईल विथ प्लस ऑब्जेक्ट. हॅव आय नॉट टोल्ड टू हर, मी तिला सांगितलेलं नाही का, मी तिला सांगितलेलं